इराण आणि अमेरिकेमधलं युद्ध आता 6व्या महिन्याच्या उंबरठ्यावर पोहोचलंय। 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले केले आणि त्यानंतर सुरू झालेला हा संघर्ष काही दिवसात संपेल असा अंदाज व्यक्त केला गेला। पण आता परिस्थिती उलटी झालीये। युद्ध थांबण्याऐवजी संघर्ष लांबतोय। होर्मुझची सामुद्रधुनी अजूनही मोठ्या प्रमाणावर ठप्प आहे। अमेरिकेचा इराणवरील दबावही कायम आहे आणि दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेची शक्यता देखील अनिश्चित आहे। या संपूर्ण संघर्षाचा अमेरिकेच्या नौदलावर मोठा परिणाम होतोय। या सगळ्यांचं मोठं उदाहरण आहे अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका USS अब्राहम लिंकन। ही युद्धनौका तब्बल 260 दिवसांहून अधिक काळ समुद्रात आहे। युद्धनौकेवर अत्यंत गंभीर आणि भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। अन्नाचा तुटवडा, खचलेलं मनोबल, काही नौसैनिक तर थेट आत्महत्येचा प्रयत्न करतात अशी सुद्धा माहिती मिळते। नेमकी काय परिस्थिती अमेरिकेच्या या जहाजावर ओढवलेली आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। USS अब्राहम लिंकन ही युनायटेड स्टेट्स नौदलाची म्हणजेच US नेव्हीची अण्वस्त्रांवर आणि अणुऊर्जेवर चालणारी एक महाकाय विमानवाहू युद्धनौका आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये सॅन दिएगो येथून निघालेली ही युद्धनौका सध्या जगभरात चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू बनली आहे। इराण सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मध्य पूर्वेतील मोहिमांसाठी अरबी समुद्रात हे जहाज दीर्घकाळ तैनात करण्यात आलं होतं। या जहाजाला सुरुवातीला पॅसिफिक क्षेत्रासाठी पाठवण्यात आलं होतं, परंतु इराण सोबत सुरू झालेल्या युद्धामुळे जे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झालेलं होतं, या जहाजाला मध्य पूर्वेकडे वळवण्यात आलं। सध्या हे जहाज स्टेट्स ऑफ हॉर्मुझ आणि अरबी समुद्रात इराणच्या बंदराची सागरी नाकेबंदी करत आहे। मिसाईल हल्ले परतवून लावणं, युद्धनौकेवर केलेले शेकडो क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले याच जहाजानं अत्याधुनिक संरक्षण प्रणालीनं यशस्वीरित्या हवेतच नष्ट केलेत। पण याच जहाजावर आज काय वेळ आली आहे बघा। सुरुवातीला मोहीम मे महिन्यात संपणार होती, परंतु युद्ध लांबलं आणि मोहिमेला वारंवार मुदतवाढ देण्यात आली। 9 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासात सैनिकांना केवळ 2 दिवस जमिनीवर पाऊल ठेवता आलं। सलग 250 दिवस या सैनिकांनी जमिनीला स्पर्शही केला नाहीये। या प्रदीर्घ मोहिमेमुळे जहाजावरील सैनिकांवर प्रचंड ताण आलाय। अमेरिकेत यावरून आता राजकीय वादळ उठलेलं आहे। सैनिकांच्या कुटुंबियांनी तक्रारी केल्या आहेत की जहाजावर अन्नधान्याच्या टंचाई आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, प्लंबिंग मध्ये बिघाड झालेला आहे आणि तिथं खराब वातावरण निर्माण झालंय। दीर्घकाळ जमिनीपासून आणि कुटुंबापासून दूर राहिल्यामुळं या सैनिकांमध्ये सुद्धा नैराश्य आलंय। काही खलाशांनी तर जहाजावरून समुद्रात उड्या मारून आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केल्याच्या गंभीर घटना समोर आलेल्या आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नौदलानं आता या जहाजाला मायदेशी परत बोलावण्याचा निर्णय घेतलाय। या जहाजाच्या जागेवर USS जॉर्ज वॉशिंग्टन ही दुसरी विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेकडे रवाना झालेली आहे। पण एक अमेरिकेची सगळ्यात शक्तिशाली महाकाय अशी युद्धनौका USS अब्राहम लिंकन हिच्यावर अशी वेळ येईल की तिच्या नौसैनिकांना थेट आत्महत्येचा प्रयत्न करावा लागेल। याचा कोणी विचारही केला नसेल, पण तसं घडलंय। आणि ते का घडलंय तर जे युद्ध सुरू आहे इराण विरुद्ध अमेरिका आणि इराणनं तसं करण्याची वेळ अमेरिकेवर आणली आहे असं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे अमेरिकेसाठी खरं तर ही धोक्याची घंटा आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।